शिवश्री बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नांदेडच्या वतीने संस्थाध्यक्ष शिवराज कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरु रविदास महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, संत सेवालाल महाराज व भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मरळक येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता 8वी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या सामान्य ज्ञान परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व प्रमाणपत्र वाटप करण्यात आली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावच्या सरपंच श्रीमती श्रीमंतबाई पोवरे होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापक माधव कांबळे, प्रसिद्ध विचारवंत शेख शकीला, तुकाराम टोंपे, लॉर्ड बुधा, डीवीचे जिल्हा प्रतिनिधी सदाशिव गच्चे, श्रीमती शहनाज शेख, प्रभाकर वाडकर उपस्थित होते। कार्यक्रमास विद्यार्थी, गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी शकीला शेख, सामाजिक कार्यकर्ता, सदस्य, नांदेड जिल्हा महिला सल्लागार समिती। आज या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। संत रविदास महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, माता रमाई यांच्या संयुक्त जयंती निमित्त जिल्हा परिषद माध्यमिक शाळा मळगळ या ठिकाणी एक सामान्य विज्ञान परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं। आयोजक होते शिवाजीराव कांबळे यांनी या विद्यार्थ्यांना सामान्य विज्ञान परीक्षेच्या माध्यमातून पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम आयोजन केला। विद्यार्थ्यांच्या शिक्षणाविषयी त्यांनी मार्गदर्शन केलं आणि त्या सामान्य विज्ञान चाचणी परीक्षेमध्ये जे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। आणि खरी गोष्ट म्हणलं तर जिल्हा परिषद माध्यमिक शाळा या ठिकाणी येऊन मला खूप आनंद झालेला आहे। या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या पण खूप आहे, जवळपास 400 विद्यार्थ्यांची संख्या आहे। या ठिकाणचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या शिक्षणाविषयी आणि या शाळेला जगवण्यासाठी त्यांचे जे कार्य आहे, त्यांची जी धडपड आहे ती जाणून आली आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं जात आहे, त्यांचा शैक्षणिक विकास केला जात आहे आणि गावचे गावकरी लोक पण या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मदत करत आहेत किंवा या शाळेच्या उभारणीसाठी सहकार्य करत आहे। त्यातील एक महत्त्वाचं उदाहरण म्हणजे शिवराज कांबळे सर, जे दरवर्षी या विद्यार्थ्यांच्या विकासासाठी कधी पुस्तकांचे वाटप करत आहेत तर कधी सामान्य विज्ञान परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थी घडवण्याचं कार्य करत आहेत। आणि खरोखरच अशा प्रकारच्या जिल्हा परिषद शाळा आज पण जिवंत आहेत, जगत आहेत आणि विद्यार्थ्यांना जगवत आहेत। या जिल्हा परिषद शाळेची गरज सर्वांना आहे। त्याबद्दल मला आणखीन खूप आनंद होत आहे की या ठिकाणचे सर्व शिक्षक वृंद आणि मुख्याध्यापक, विद्यार्थी खूप चांगले होते, खूप चांगला प्रतिसाद मिळाला। विद्यार्थ्यांशी संवाद करून पण खूप आनंद झाला। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। काय सांगाल? मी तुकाराम टोंपे, संस्थापक अध्यक्ष कांची माया प्रबंध मंच नांदेड। आमचे सहकारी मित्र शिवराजजी कांबळे हे मरळच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये दरवर्षी सामान्य ज्ञान स्पर्धा घेतात। त्यामध्ये भगवान गौतम बुद्ध, शाहू महाराज, शिवाजी महाराज, गुरु रविदास, गुरु कबीर, माता रमाई, माता भीमाई, संत गाडगेबाबा या सर्व महापुरुषांच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सामान्य ज्ञान स्पर्धेच्या माध्यमातून बक्षीस वितरण दरवर्षी करतात। मागील 3 वर्षापासून सातत्यानं 1000 पेक्षा अधिक महापुरुषांचे विचाराची पुस्तकं या शाळेत वाटण्यात आली आणि आज त्यांनी या शाळेच्या सुधारण्यासाठी विद्यार्थ्यांच्या बक्षिसाबरोबरच शाळेच्या सुधारण्यासाठी सुद्धा त्यांचे वडील कालवश संभाजीराव कांबळे यांच्या स्मरणात 5,555 रुपयाचा निधी देऊन एक उत्कृष्ट कार्य केलेलं आहे। अशीच कार्यकर्ते समाजात निर्माण व्हावेत आणि सामाजिक कार्य करावं ही जी बाबासाहेबांची संकल्पना होती त्या माध्यमातून ते काम करतात। त्यांच्या कार्याला माझ्या शुभेच्छा आहेत। धन्यवाद। जय भीम, जय भारत। मी जिल्हा परिषद हायस्कूल मरळक शाळेचे मुख्याध्यापक माधव कांबळे सर बोलतो। या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे या पण वर्षी शिवराजजी कांबळे यांच्या संकल्पनेतून शालेय विद्यार्थ्यांच्या स्पर्धेचा कार्यक्रम या ठिकाणी घेत असतो, सामान्य ज्ञान स्पर्धेचा कार्यक्रम घेत असतो आणि विद्यार्थ्यांना ते बक्षीस पण देत असतात। आपले महापुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत रविदास, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने हे स्तुत्य असा कार्यक्रम प्रतिवर्षी घेत असतात आणि विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची जाणीव करून देत असतात। आम्ही आमच्या शाळेमध्ये ह्या परीक्षा मागच्या 3 वर्षापासून सतत घेत असतो आणि ते प्रत्येक वर्षी आम्हा विद्यार्थ्यांना आणि शाळेला काही ना काही प्रमाणामध्ये ते दान देत असतात। मी प्रभाकर विश्वनाथ वाडकर, गणिताचा शिक्षक आहे, 8वी ते 10वी शिकवतो। तर आज माननीय शिवराज कांबळे यांनी आमच्या विद्यार्थ्यांना एक 15 दिवसापूर्वी सामान्य ज्ञानाची परीक्षा घेतलेली होती, जनरल नॉलेजची, आणि आज त्याचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होता। अतिशय दरवर्षी हा आमच्या मुलांना
एक स्पर्धा परीक्षेची ओढ लागावी, त्यांना स्पर्धा परीक्षेचं ज्ञान मिळावं आणि स्पर्धा परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न येतात ही त्यांना माहिती व्हावी, या दृष्टीने ते दरवर्षी ही परीक्षा घेत असतात. आणि त्यांचा एक चांगला उदात्त हेतू आहे की माझ्या गावातील माझी जी मातृभूमी आहे, या मातृभूमीतील काही विद्यार्थी प्रशासकीय सेवेमध्ये जावेत आणि त्यांना प्रशासकीय सेवेसाठी जे MPSC किंवा UPSC साठी जे नॉलेज लागते किंवा ज्या प्रकारचे प्रश्न येतात तर त्याचं ज्ञान व्हावं, ह्या हेतूनं दरवर्षी ते परीक्षा घेत असतात. खूप चांगले सामाजिक कार्यकर्ते आहेत, आम्हाला त्यांचा अभिमान आहे. तर सरांना मी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. सर्वप्रथम सर्वांना जय भीम. मी शिवराज संभाजी कांबळे, मुक्काम पोस्ट मरळक. माझी एक संस्था आहे गुरु शिवश्री बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, आणि दुसरी एक आहे गुरु रविदास रोजगार उत्पादक व सेवा सहकारी संस्था. या संस्थेच्या माध्यमातून मी माझ्या वैयक्तिक कमाईच्या 10% खर्च बाजूला काढून सोशल कार्यक्रमाचे आयोजन करत आहोत. त्या माध्यमातून 3 वर्षापासून मरळक येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये स्पर्धा परीक्षेचे आयोजन करत आहे. या आयोजनामागचा सर्वात महत्त्वाचा उद्देश म्हणजे इथे जे महापुरुष आपले झालेले आहेत ते कुठंतरी विलुप्त होत आहेत, त्यांना परत जागृत करण्याचा हा माझा सर्वप्रथम उद्देश आहे. आणि त्याच माध्यमातून विद्यार्थी घडला तर देश घडेल व देश घडला तर सर्व काही सुरळीत चालते, असा माझं वैयक्तिक मत असल्यामुळं मी एक विद्यार्थी घडवण्याचा प्रयत्न करत आहे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून. आणि जर उद्या UPSC MPSC मधून कलेक्टर वगैरे झाले तर माझ्याच गावचं नाव रोशन होईल असं मला अभिमान आहे, म्हणून मी हे प्रयत्न करत आहे.